परंतु हा देवेंद्र पण या घडाईघडात तुमच्याकडे वाढ करेल हे निश्चित. सोह माझे नाव करू नमन रंग देवाला, करू नमन रंग देवाला, रंग देवाला, रंग देवाला. लोक कलेचा कलागुणा रंगणी रंग कडोदा, लोक कलेचा कलागुणा रंगणी रंग कडोदा. नारायण भ्रमण करीतो मी तीनही लोका हो माझ्या नारायण मुखात देव, नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात. भ्रमण करीतो मी तीनही लोकात, भ्रमण करीतो मी तीनही लोकात देव, नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात देव, नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात. भ्रमण करीतो मी तीनही लोकात, भ्रमण करीतो मी तीनही लोकात देव, नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात देव, नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात. भ्रमण करीतो मी तीनही लोकात, भ्रमण करीतो मी तीनही लोकात देव, नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात देव, नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात. नारायण नारायण नारायण. आज या ब्राह्मणा घरी कसं काय येणे केलं? हे वस्ता, मी मुद्दाम तुझ्या बालकांना पाहण्यासाठी इथे आलोय. तुझ्या बालकांची आता एवढी मोठी कीर्ती आहे, तर यापुढे सारं त्रिभुवन पुरवडेल असे मला वाटते. नारायण नारायण. आपल्या आशीर्वादाने हे दोघं आयुष्य मारावं पराक्रमी होय असा एक उपाय करून उपाय सांगावा मला. हे वस्ता, तुझं एक पुत्र बेकावं तुझ्या बालकांना पंचाक्षरी विद्या देता येईल. त्या निमित्त नेमाने पंचाक्षरी विद्येचा जप करून भगवान शंकराची आराधना करावी. त्यानंतर साऱ्या त्रैलोक्यात कोणीच पराजित करू शकत नाही. नारायण नारायण. का बाळांनो, मुनिवारांचं दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. बालकांनो, या पंचाक्षरी विद्येचा नित्य जप करा. कल्याण वस्तू येतो मी. नारायण नारायण. प्रभु नामाची जपता माळ, हरिनामाची जपता माळ. नाम मुखी हे रंगले, नाम हरीचे चांगले. मुखी हे नाम हरीचे चांगले. प्रभु नामाची जपता माळ, हरिनामाची जपता
माळ नाममुखी हे रंगले नाम हरीचे चांगले मुखी हे नाम हरीचे चांगले नामाची जपता माळ नामाची जपता माळ नाममुखी हे रंगले नाम हरीचे चांगले मुखी हे नाम हरीचे चांगले प्रभुनामाची जपता माळ हरिनामाची जपता माळ नाममुखी हे रंगले नाम हरीचे चांगले मुखी हे नाम हरीचे चांगले नारायण नारायण ओम नमः शिवाय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि रुद्र प्रचोदयात् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. डोळे उघडावं हे शिवशंभो, आम्हास खरंच प्रसन्न झाला असाल तर आम्हास असा वर द्या की देव दानव किंबहुना मानव इंद्र इत्यादींपासून आम्हास मरण येता कामा नये. हे शंभू महादेवा, दिवसा किंवा रात्री आम्हाला मृत्यूचे भय नसावे, या त्रैलोक्याचं अधिराज्य आम्हास मिळून तुमच्या चरणी आमची भक्ती जणावी. शिवशंभू. मध्ये कोणी दिले शिवशंकराच्या वराने आता आपल्याला मृत्यूचे भय नाही. अमर अमर झालो अमर. एकदम उचित कथन करत आहात आपण भ्राताश्री. भगवान शंकराच्या वराने आपल्याला अमरत्व प्राप्त आहे. आपल्याला आणू शकेल अशी कोणतीही शक्ती या त्रिखंडात नाही. होय व्रताश्री होय. कित्येक वर्ष मनी असलेली आमची इच्छा आता पूर्णत्वास जाणार. शिवशंकराच्या वराने आता तो देवांचा देव इंद्र हे आपला पराभव करू शकत नाही. आता शिवशंकराच्या वराची प्रचिती घेण्यासाठी प्रथम चोरी करूया ती त्या देवेंद्राच्या अमरावतीवर. एकदम उचित बोलत आहात. एकदा का त्या अमरावतीचा सारा वैभव आपल्या अधीन झाला की मग आपल्याला कशाची कमतरता नाही. होय भगाश्री होय. त्यामुळे प्रथम स्वारी करूया तिच्या अमरावतीच्या देवेंद्राच्या वातावर. इंद्राच्या या दरबारी आली
नारदाची स्वारी गातो मधुर स्वरानी गाणी राजाया दरबारी आली नारदाची स्वारी राजाया दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी नारायण 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 प्रणाम देवराज या नरपती या इंद्राच्या दरबारी आपण कसं काय येणं केलं? नारायण नारायण हे देवराज म्हणजे आपणास कसलीच कल्पना नाही तर नारायण नारायण अरे नारदा अशी ही कोणती कल्पना? नारायण नारायण रौद्रकेतूचे दोन्ही पुत्र देवांतक नरांतक यांनी भगवान शंकराकडून वर प्राप्त करून घेतला आहे नारायण नारायण अरे बस अरे एवढंच ना? नारायण नारायण हे वज्रधारी त्या दोघांना देव दानव मानव यक्ष पिशाच गंधर्व आणि साक्षात देवेंद्र म्हणजे इंद्रापासून त्यांना मृत्यू नाही नारायण नारायण म्हणजे या इंद्रामध्ये जवळ मरण नाही? अरे नारदा हे कसं शक्य आहे? ठीक आहे येऊ देत त्या दोघांना तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण हे देवराज मी आपला सूचक म्हणून सांगितले सांभाळ ही आपली अमरावती येतो मी नारायण नारायण. ठीक आहे या मग. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो आपण पाहताय ते कालकादेवी निमित्त बनवणे वाटत यांचे पौराणिक गणनाट्य देवांतर नरांतर आपला
हॅलो, कृपया या देवेंद्राची अवघडसाठी अमरावतीपर्यंत सहज आणि शॉपिंग असणार आहे. अरे तुमच्यासारख्या कित्येक दैत्याचा सर्वनाश केला आणि या देवेंद्रानं, त्यामुळे आडमार्गी निघून जा. अरे चुप! नाहीतर तुमचा मृत्यू निश्चित. अरे देवेंद्र, भगवान शंकराच्या वराने आम्हाला अमरत्व प्राप्त आहे. अरे तूच काय, पण तुझ्यासारखी कोणतीही शक्ती आम्हाला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला शरण येशील तर वाचशील, नाहीतर या वैभवशाली अमरावतीसह मुक्षील. खाली बसत नाही. म्हणजे देवांचा राजा इंद्र काय? अरे देवेंद्र, रणांगणात त्याच रणांगणात आपल्या विजयाचा तुम्हाला तुमच्या शक्तीचा निर्माण आहे, परंतु हा देवेंद्र पण या लढाईकाळात तुमच्याकडे वाढ करेल. हे निश्चित लोकांनी या दैत्य लोकांवर कपट करून अधिराज्य गाजवण्यात पडावता नाही. हा देवांत दैत्य तुला आव्हान करतो आहे देवेंद्र. अरे हा देवाचा देव इंद्र तुम्हाला युद्धाचा आवाज करतोय. असे मत तर यापुढे आणि पहा या देवेंद्राचा पराक्रम. ही काय देवेंद्र? ही काय देवेंद्र, एवढी घमेंड? स्वीकार युद्धाचं आव्हान, दाखव तुझा पराक्रम. या उन्मत्तपणामुळे तू आज प्राणाला मुकणार आहेस. ही काय देवेंद्र, स्वीकार युद्धाचं आव्हान, दाखव तुझं सामर्थ्य. ठीक आहे इंद्रदेव, या देवाला आमचं सामर्थ्य दाखवा. ठीक आहे. जय शंभुदेवा, जय शंभू महादेवा. पौराणिक
राताश्री देवांचा राजा इंद्र तर आपलं वज्र टाकून पळाला. म्हणून तर सावध लागला ना खाताश्री. कारण आपल्या पराक्रमापुढे कुणाचा जीव लागणं शक्य तरी आहे का? नारायणाची गाणी गावया, नारायणाची गाणी. ब्रह्मपुत्र आला देवा रमण करुणी, ब्रह्मपुत्र आला देवा रमण करुणी गावया, नारायणाची गाणी गावया, नारायणाची गाणी. ब्रह्मपुत्र आला देवा रमण करुणी, ब्रह्मपुत्र आला देवा रमण करुणी गावया, नारायणाची गाणी गावया, नारायणाची गाणी. ब्रह्मपुत्र आला देवा रमण करुणी, ब्रह्मपुत्र आला देवा रमण करुणी गावया, नारायणाची गाणी गावया, नारायणाची गाणी. जीवन माझे तुझी या चरणी, धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. छंद लागला हा देवा तुझ्या माझ्या मनी, छंद लागला हा देवा तुझा माझ्या मनी. धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी, धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. छंद लागला हा देवा तुझा माझ्या मनी, छंद लागला हा देवा तुझा माझ्या मनी. भव्य विश्वाचा मालक तू, कालचक्र तुझ्याच हाती, पंचमहाभूते तुझी देशदारी तुझी ख्याती, पंचमहाभूते तुझी देशदारी तुझी ख्याती. अरे देवानो उठा आणि चाल किंवा इथून. तुमची वैकुंठी आणि ही ब्रह्मपुरी आमच्या स्वाधीन करा. अरे निघा. तुम्हाला तुमच्यावर गर्व झाला आहे. अभद्र बोलत आहात. अरे चुप. अरे सृष्टीचं पालन करता विष्णू काय? अरे समुद्र मंथनाच्या वेळेला कपट करून देव लोकांना अमृत आणि दैत्याला अमृत पासून वंचित ठेवणारा तू देव. अरे देवांचा पालन करता विष्णू. अरे याच अन्यायाचा प्रतिशोध घेणार आहे हा देवांचा दैत्य. तेव्हा विष्णू देवा सावध राहा, सावध राहा. अरे दैत्यानो, तुम्हाला शक्तीचा आणि मायेचा माजूर हलवा होणार नाही. तत्व दोघांचा मृत्यू वाढत आहे. पण अरे देवाला शरण या. मला देवा
शरण येणं आमच्या सारख्याला शोभत नाही. शरण यायचं तर ते तुम्ही आम्ही नाही. चांगले विचार करा. एक तर शरण या, नाहीतर स्वीकारायला जाता. या सृष्टीवर देवगणापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. श्रेष्ठ आहेत ते फक्त देवगण. हे तुम्ही असे दैत्य नाहीत. म्हणजे विष्णुदेवा, तुम्ही करता ते पुण्य आणि आम्ही करतो ते काय पाप. तुम्ही करता ही देवलीला आणि आम्ही करतो ते काय ते समान. अरे विष्णुदेवा, तुझा हाच न्याय असेल, तुझा हाच न्याय असेल तर हा नरांतक दैत्य तुला या रणांगणात धूळ चालून तुम्ही देव लोकांनी आमच्यावर केलेल्या अन्यायाचा आज प्रतिशोध घेईना नरांतक दैत्य. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. हा म्हणा तयार. ठीक आहे भ्राताश्री, आपला पराक्रमाचा प्रतिजय आपण द्यावा. पाहूया विष्णुदेवा, तुझ्या या गदेमध्ये किती सामर्थ्य आहे ते. भ्राताश्री, आपण आपल्या पराक्रमाचा परिचय द्यावा. दोन्ही दैत्य आणि विष्णू ब्रह्मदेव यांच्यामध्ये चाललेला असा घनघोर युद्ध. रसिको, आपण बघा कालकाची बिरिमिक आपण मंडळ वाटत याचे पौराणिक गणनाट्य देवांतर नरांतर देवांतर नरांतर. ठीक आहे, दाखव तुझा पराक्रम. राताश्री, सारे देव तर आपले शास्त्र लागून पळून गेले. आता या त्रैलोक्यावर आपलीच सत्ता, सार काही
आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार. होय भ्राताश्री होय. या त्रिखंडाचे सार्वभौम्य सम्राट झालो मी. सार्वभौम्य सम्राट. आता आपल्याला अडवेल अशी कोणती शक्ती या त्रिखंडात नाही आणि आपला पराभव करेल असं एकही रणांगण पाहते डोक्यात नाही. परंतु भ्राताश्री, ज्याने आपल्याला अमरत्वाचा वर दिला त्या शंभू महादेवाचा तो कैलास पर्वत एकदा का ताब्यात आला की मग आपण या त्रैलोक्याचे अधिपती झालोच. तो भ्राताश्री, साऱ्या देवतांना सळोखी पळकडून सोडल्यानंतर आपण थोडी विश्रांती घेऊया. असं ठीक आहे. वाचवा वाचवा मला. देवेंद्र, काय झालं? आज तीनही देव कैलासावर काही अघटित घडलं आहे का? होय कैलासपती, आपण त्याच्या वरामुळे उन्मत्त झाले दोन दैत्य, नरांतक आणि देवांतक आणि पृथ्वीवर ते लोक हाकार माजवला आहे. काय त्या दैत्यांना एका क्षणात पासपास करून टाकेल. यावर उपाय म्हणजे एकच. पार्वती पुत्र गणेश त्या बाल गजाननाची आपण आराधना करूया. ठीक आहे, आपण सारे मिळून गणेशाला वंदन करूया. गणपतये नमः.
दैत्य राजांच्या नगरीत कसा काय घुसलास? मी पार्वती पुत्र गणेश आहे आणि मोदकट या नावाने तुमचा सर्वनाश करत आला आहे. अरे आमचा सर्वनाश करणार आहे? अरे तूच काय, पण तुझ्यासारखी कोणतीही शक्ती आमचं काहीही पराभूत करू शकत नाही. त्यामुळे हे बालका आल्या पावली निघून जा. आम्हाला प्राप्त आहे. अरे दैत्यानो, तुम्हाला दैवी शक्तीचा गर्व झाला आहे. माझा जन्म दैवी शक्तीची मायेपासून झाला आणि इथे मी तुमचा काळ बनून आलो आहे. अरे चुप! काय तर म्हणे आमचा काळ बनून आला आहे? समजली तुझे ते देवेंद्र, तो ब्रह्म, तो विष्णू रणांगणातून शस्त्र टाकून आले. तिथे एवढूसा जीव तू आमच्याशी युद्ध करणार? जा, शिवदान दे तुला. एक वेळ माफ करतो तुला. नाही तर प्राणात मुक्षे. ठीक आहे तर मग हा येत असता. तुझा अंत आता जवळ आला. दोन्ही दैत्य व पार्वती यांच्यामध्ये चाललेला घडघोरी रसिक हो. आपण पाहताय श्री कालकाई देवी निमित्त मंडळाच्या वाट्यास आणि पौराणिक गणनाट्य देवांगण नरांगण